सगळ्यात आधी तुम्हाला VMware वर्कस्टेशन प्रो त्याला रन करायचं आहे. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला व्हर्च्युअल मशीन क्रिएट करायचं आहे. क्रिएट अ व्हर्च्युअल मशीन, टिपिकल, सिलेक्ट टिपिकल, नेक्स्ट, मिडल वाला ऑप्शन घ्यायचा आहे, ब्राउज करायचं आहे. इथं आपल्याला ISO फाईल द्यायची आहे, RHEL वर्जन 10, ओपन, नेक्स्ट, लिनक्स मशीन अँड लिनक्स मध्ये आपण इथं सेट करणार आहोत 964 बिट. नेक्स्ट, इथे मी नाव देणार आहे सर्व्हर, आयडेंटिफिकेशन साठी इझी असेल, सर्व्हर मशीन. नेक्स्ट, हार्ड डिस्क साइज 30 GB. नेक्स्ट अँड देन फिनिश. ठीक आहे. 2 GB रॅम सफिशियंट आहे. प्रोसेसर 30 GB. इथं मी डिस्प्लेवर क्लिक करून हे एक ऑप्शन डिसेबल करून घ्या, 3D ग्राफिक, अँड देन पॉवर ऑन दिस व्हर्च्युअल मशीन. Select first option. Okay, language selection, select English, click on continue. Time zone, Asia, Kolkata, select Asia and then Kolkata. ठीक है, done. Root password, enable and password is Red Hat. Allow SSH root login with password. टिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट, डन वर क्लिक करायचं आहे. एक युजर क्रिएट करून घ्यायचं आहे. युजरचं नाव तुम्ही काही घेऊ शकतात. मी घेतो स्टुडंट आणि याला पासवर्ड देऊन टाकला रेड हॅट. ठीक आहे, डन. 2 वेळेस क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पार्टिशन डेस्टिनेशन, इन्स्टॉलेशन डेस्टिनेशन ऑटोमॅटिकली पार्टिशन 30 GB मध्ये तो पार्टिशन क्रिएट करून घेईल. ठीक आहे, इथे तुम्हाला नेटवर्क कॉन्फिगर करायचं आहे. इथे मी नाव देऊन टाकतो server.skynet.com, म्हणजेच मशीनचं होस्ट नेम. अप्लायवर क्लिक करा, नाव द्या. इथं आपण त्याला कॉन्फिगरवर क्लिक करून कॉन्फिगर करणार आहोत, म्हणजे IP सेट करणार आहोत. ठीक आहे, IP4 वर जायचं. इथे ऑटोमॅटिकच्या ठिकाणी मॅन्युअल म्हणायचं, ॲड, आणि इथंच IP ॲड्रेस सर्व्हरचा आपण ॲड करणार आहोत 192.168.0.254 आणि इथं आपण /24 लिहून टाकू, जो की CIDR. सेव्हवर क्लिक करायचं. गेटवे DNS द्यायची गरज नाही इथं. ठीक आहे, एकदा डिसेबल केलं, परत मी एनेबल केलं, IP इथं आला. ठीक आहे, डनवर क्लिक करायचं, बिगिन इन्स्टॉलेशन. ठीक आहे, हे आता इन्स्टॉलेशन होतंय सर्व्हरचं. तसंच आपल्याला एक मशीन, परत मी होमवर जातो, क्लायंट मशीन बनवून घ्यायचं आहे. क्लिक ऑन न्यू व्हर्च्युअल मशीन, टिपिकल ऑप्शन, ISO फाईल ब्राउज करून पाथ देऊन टाकायचं आहे. तुम्ही जिथं स्टोअर केली तिथं पाथ देऊन टाकणार. जसं मी RHEL वर्जन 10 सिलेक्ट केलं. नेक्स्ट, लिनक्सचं वर्जन मी इथं सिलेक्ट करतो 964 बिट. नेक्स्ट, आणि याला मी नाव देऊन टाकतो क्लायंट 1. ठीक आहे, नेक्स्ट, 20 GB क्लायंटसाठी सफिशियंट आहे. नेक्स्ट, फिनिश. डिस्प्ले सेटिंग ऑप्शन हे मी डिसेबल करतो. ओके, अँड देन पॉवर ऑन दिस व्हर्च्युअल मशीन. Select first option, enter. The language selection, English, click on continue. Time zone, Asia, Kolkata, done. Root password, enable, and password मी रेड हॅटच देऊन टाकतो. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पासवर्ड देऊ शकतात. अलाउ रूट SSH लॉग इन विथ पासवर्ड, डनवर क्लिक करायचं. क्रिएट युजर, एक युजर क्रिएट करून घ्या. काही नावाने बनवू शकतात. मी इथं पण स्टुडंट नावानेच बनवून घेतो. सर्व्हरलाही स्टुडंट बनवला, आपण क्लायंटलाही स्टुडंट बनवला. ठीक आहे, पार्टिशन ऑटोमॅटिकली, डनवर क्लिक करून घ्यायचं आहे. नेटवर्क अँड होस्ट नेमवर क्लिक करायचं आणि इथं नाव देऊन टाकायचं client1 skynet.com. डन. अप्लाय. कॉन्फिगरवर क्लिक करायचं, IP4 मेथड इथं मॅन्युअल म्हणायची, ॲड करायचं IP ॲड्रेस 192.168.0.1 आणि इथं मी लिहिला /24 C क्लास. सेव्ह, ऑफ करा, ऑन करा. ठीक आहे, डन अँड बिगिन इन्स्टॉलेशन. झालं. तर दोघं मशीन्स आपण ॲट अ टाइम इन्स्टॉलेशन झाला. ठीक आहे, आता हे झालं सर्व्हर आणि क्लायंट
पण आपल्याला एक विंडोज मशीन पण लागणार आहे, तर विंडोज मशीन पण तुम्ही इथं इन्स्टॉल करून घेणार. देन क्रिएट न्यू व्हर्च्युअल मशीन, टिपिकल. आता तुम्ही ॲट अ टाइम तिघं मशीन इन्स्टॉलेशनला तेव्हाच लावा जर तुमच्याकडे रॅम आणि लॅपटॉपचा स्पीड चांगला असेल. तर स्लो असेल तर मग एक दोन दोन मशीन्स इन्स्टॉल करून घ्या, नंतर विंडोज करा. ठीक आहे. तर मी ॲट अ टाइम तिघं मशीन मी इन्स्टॉल करतोय. आता मी इथं विंडोज 10 सिलेक्ट केली आहे. माझ्याकडे विंडोज 10ची इमेज फाईल आहे. नेक्स्ट विंडोज 10 क्लायंट 2 असं आपण लिहून टाकू, विंडोज क्लायंट 2. ठीक आहे. नेक्स्ट 60 GB विंडोजसाठी ग्राफिकल असल्यामुळे, अँड देन फिनिश. प्रेस एनी की, तर एनी की प्रेस करून घ्या, तर विंडोज लोड होईल. ओके. लँग्वेज इन्स्टॉलेशन लँग्वेज USA इंग्लिश, करंट लँग्वेज टाईप वगैरे ॲज इट इज. नेक्स्ट ॲक्सेप्ट लायसन ॲग्रीमेंट. नेक्स्ट 60 GBची डिस्क आहे, त्याच्यात एकच पार्टिशन आपण क्रिएट करू, सी ड्राईव्ह. न्यूवर क्लिक करायचं, अप्लायवर क्लिक करून टाका, ओके. तर एक पार्टिशन क्रिएट झालं. नेक्स्टवर क्लिक करा, इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. दॅट्स इट. विंडोज इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स या. ठीक आहे. आता याला वेळ लागेल इन्स्टॉलेशन प्रोसेस व्हायला. इकडे आपलं सर्व्हर इन्स्टॉलेशन चालू आहे, इकडे आपलं क्लायंट आणि पॅरलर आपण विंडोज पण इन्स्टॉलेशनला लागले. ठीक आहे. थोडा वेट करू. बघा RHL 10 सर्व्हर मशीन सक्सेसफुली इन्स्टॉल झालं आहे. रिबूट सिस्टमवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लायंट मशीन त्याचं चालू आहे. विंडोज मशीन पण सक्सेसफुली इन्स्टॉल झालं आहे. विंडोज मशीनला IP सेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. राईट क्लिक करायचं नेटवर्कवर, नेटवर्क सेटिंग, इथरनेट, चेंज अडॅप्टर ऑप्शन, राईट क्लिक, प्रॉपर्टीज, IPv4 प्रॉपर्टीज, मॅन्युअल IP. इथं आपण मॅन्युअल IP सेट करणार आहोत 192.168.2 आणि इथं 3:255. ओके, क्लोज. एकदा राईट क्लिक करून डिसेबल करून घ्यायचं आहे आणि परत राईट क्लिक करून एनेबल करून घ्यायचं आहे. ठीक आहे. राईट क्लिक करून स्टेटसमध्ये बघितलं, डिटेल्समध्ये जाऊन, तर आपण हा IP सेट केला विंडोज मशीनला. ठीक आहे. क्लोज. क्लायंट मशीन पण इन्स्टॉल झालं आहे, त्यालाही रिबूट करून घ्यायचं आहे. आता आपण विंडोज मशीनवरनं सर्व्हरला पिंग करून बघणार आहोत. CMD ओपन करायचं विंडोज मशीनवर. म्हणजे आता आपण लिनक्स आणि विंडोज जे आपण इन्स्टॉल केलं आहे त्याला आपण कॉन्फिगर केलं, कनेक्टिव्हिटी चेक करून घेणार आहोत. 192.168.0.254 ला आपण पिंग करणार आहोत. तो पिंग होते बघा, सर्व्हरला पिंग होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सर्व्हरवरनं विंडोजला पिंग करून बघू. तर आपण सर्व्हर मशीनवर आलो. हा सर्व्हर मशीन नॉट लिस्टेडवर क्लिक करायचं आहे. इथे लिहायचं रूट, पासवर्ड द्यायचा जो की तुम्ही ड्युरिंग इन्स्टॉलेशन दिला होता, तो पासवर्ड जसं की आपण दिला होता रेड हॅट. टर्मिनल ओपन करायचं आहे. लिनक्स मशीनला पण IP दिला होता 192.168.254. ठीक आहे. आपण पिंग करून बघणार आहोत विंडोज मशीनला. विंडोज मशीनचा IP ॲड्रेस आहे 192.168.0.2. इथे रिस्पॉन्स येत नाही, पण आपण विंडोज मशीनवरनं पिंग केलं तर रिस्पॉन्स आला, बट सर्व्हरकडनं इकडे जात नाही. अशा केसमध्ये फायरवॉल जो आहे तो डिसेबल करायचा. तर विंडोजचा फायरवॉल डिसेबल करून घ्यायचा, विंडोज डिफेंडर फायरवॉल. इथे मी क्लिक करतो आणि देन याला ऑफ करून घेऊ आपण. त्याच्यामुळे आपलं सर्व्हरकडनं पिंग येत नव्हतं. आता मी चेक करतो. आता बघा पिंग यायला स्टार्ट झालं. ठीक आहे. तर विंडोजचा फायरवॉल डिसेबल करून घ्यायचा. आता हा झाला विंडोजचा IP. हा 1 आपल्या लिनक्सचा IP, त्यालाही पिंग होते. कनेक्टिव्हिटी आपली झाली. विंडोजवर येऊन तुम्ही Ctrl+C आणि 1 ला पण पिंग करून बघा, जो आपला क्लायंट 1 आहे त्यालाही पिंग होते विंडोज मशीनवरनं. ठीक आहे.
तसंच तुम्ही क्लायंट मशीनला लॉग इन करून क्लायंट मशीनवरनंही विंडोज आणि लिनक्सच्या सर्व्हरला पिंग करून बघायचं. तर तिघांची कनेक्टिव्हिटी आपण प्रॉपर चेक करून घ्यायची. ठीक आहे. क्लायंटचा टर्मिनल ओपन करायचा आहे. हा क्लायंट मशीन आहे, त्याचा IP ॲड्रेस आहे 192.168.0.1. पिंग करायचं आहे सर्व्हरला 254, म्हणजे आपलं सर्व्हर होत आहे क्लायंट वर्जन. Ctrl+C आणि इथं 2ला पिंग करून बघायचं विंडोज मशीनला. तर क्लायंटवरनंही पिंग होत आहे. विंडोज मशीन क्लायंट 1 आणि सर्व्हरला पण पिंग करतोय, सर्व्हरवरनं क्लायंट 1 आणि विंडोज क्लायंट 2ला पण पिंग करतोय, क्लायंट 1 वरनं सर्व्हर आणि विंडोज मशीनलाही पिंग करतोय. ठीक आहे. आता हे सक्सेसफुली झाल्यानंतर तिघं मशीनला राईट क्लिक करून पॉवर ऑफ करून घ्यायचं आहे. राईट क्लिक, पॉवर ऑफ. विंडोज मशीनलाही राईट क्लिक आणि पॉवर ऑफ. ठीक आहे. आणि या तिघं मशीनचा स्नॅपशॉट काढून घ्यायचा. हे कधी करायचं आहे? जेव्हा तुमचं सक्सेसफुली कनेक्टिव्हिटी झाली. राईट क्लिक करा, स्नॅपशॉटमध्ये जा आणि टेक स्नॅपशॉटवर क्लिक करून याला नाव देऊन टाका फ्रेश मशीन. म्हणजे याच्यावर आपण काहीच प्रॅक्टिकल केले नाही आहे. सर्व्हरचाही स्नॅपशॉट काढा, तसंच क्लायंटचाही स्नॅपशॉट काढून घ्या. फ्रेश मशीन स्नॅपशॉट हा बॅकअप पर्पजसाठी असणार आहे. परत परत आपल्याला ही मशीन इन्स्टॉल करायची गरज नाही राहणार. तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवातपासून एकदम फ्रेश प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही या स्नॅपशॉटला रिव्हर्ट करून तुम्ही पहिल्यापासून एक एक सर्व्हर कॉन्फिगर करू शकता. ठीक आहे. तसं तिघं मशीनचा स्नॅपशॉट काढून घ्यायचं. स्नॅपशॉट रिव्हर्ट करण्यासाठी राईट क्लिक करायचं, स्नॅपशॉटमध्ये जायचं आणि रिव्हर्ट टू स्नॅपशॉट फ्रेश मशीन याच्यावर क्लिक केलं तर तुमचा फ्रेश मशीन रेडी राहील. ठीक आहे. तर या अकॉर्डिंग तुम्हाला 3 मशीनचं लॅब क्रिएट करायची सर्व्हरसाठी.